तुमच्यासोबत एक प्रसंग घडलेला आहे. संध्याकाळी 8च्या सुमारास नागरिकांना नोटीस मिळाली. त्यानंतर रात्र तुम्ही जात असताना तुम्हाला त्यांनी अडवून विचारणा केली होती. काय नेमकं एकंदरीत प्रकार होता? तर मी सौरभच्या बर्थडे मध्ये गेले होते. आम्ही संध्याकाळपासून कॅम्प चालू होता, छत्री वाटप वगैरे करत होतो. तर त्याच्यानंतर त्याचा वाढदिवस होता म्हणून आम्ही तिथे गेलेलो. तर येताना माझ्या गाडीत आपले ज्येष्ठ महिला कार्यकर्ता होते. तर सर्वांना ड्रॉप करत करत मी येत होते आणि मी पुढे बसले होते आणि माझ्या मांडीवरती माझा छोटा मुलगा बसलेला. तर येताना तिथे मला गर्दी दिसली थोडं साईडमध्ये, आर.के. रेसिडेन्सीच्या साईडमध्ये. तर मग मी ड्रायव्हरला सांगितलं की जरा थांबव, इथे बघ काय चालू आहे करून, काहीतरी झालंय असं वाटतंय करून. मग आम्ही गाडी थांबवली आणि मग तिथे चौकशी करतच होतो की काय मी स्वतःच काच वगैरे खाली करून मग नंतर मी बोलत होते. तेवढ्यातच मग न्यूज रिपोर्टर त्या आल्या आणि मग त्याच्यानंतर मग ते बोलत होते की गाडीतून उतरा, तुम्ही खाली उतरा वगैरे बोलत होते. तर मी त्यांना सांगितलं की माझ्यासोबत माझा छोटा मुलगा आहे आणि तो घाबरेल आणि मला त्याच्यासमोर हे सर्व नको आहे करून. मग आणि माझं घर बाजूलाच होतं. तर ते बोलत होते नाही तुम्ही गाडीत ठेवून उतरा, नाहीतर काय ड्रायव्हरला देऊन टाका. तर हे बोलले माझं घर बाजूलाच आहे. तर मी त्याला सोडून येते करून मी एवढंच सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर मी तिथून निघून गेले. तर आणि एवढा रात्रीचा वेळ होता तो, 11, 11:30, आणि माझ्यासोबत अजून कोण नव्हतं. आणि कसं ते बोलत होते की नोटीस आले. तर मला पूर्वी म्हणजे काय कल्पनाच नव्हती, मला एकही फोन आला नव्हता आणि कसला नोटीस काय मला त्याची कल्पनाच नव्हती. तर अचानक म्हणजे एवढे सर्व लोक ते म्हणजे नोटीसच्या सिच्युएशन मध्ये, एवढं सेन्सिटिव्ह सिच्युएशन असतो ते, तर त्यात लोकांची मानसिक स्थिती थोडी वेगळी असते. आणि मग एवढ्या गर्दीत आपण म्हणजे कोणीही सेन्सिबल माणूस कोणाला समजवायला नाहीतर कोणाला काय बोलणार आहे एवढ्या या सिच्युएशन मध्ये. आणि छोटा मुलगा होता म्हणून मी घरी जाणं बेटर समजलं म्हणून मी घरी गेले. पण मग त्याच्यानंतर मला एक जणांनी लिंक पाठवला, लाईव्ह लिंक. तेव्हा मी मग त्यात बघितलं की कसं म्हणजे भडकवलं गेलंय आणि बोलत होते की मी दमदाटी वगैरे करते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता, लाईव्ह व्हिडिओमध्ये, की कुठेही दमदाटी नाही करत आहे. मी फक्त एवढंच सांगितलं की माझ्यासोबत छोटा मुलगा आहे, तो घाबरेल तर मी घरी जाते करून एवढं सांगितलं मी. आणि पण त्या व्हिडिओमध्ये कसं मी माझ्याशी बोलायच्या आधी काहीतरी तुम्ही बोलला आणि नंतर मी गेल्यावरती काहीतरी बोलला आणि लोकांना तुम्ही भडकवत राहिले. लोकांचं माझं काही बोलणं झालंच नाही. तर पण तुम्ही मी नसताना तुम्ही माझ्या पाठी त्यांना भडकवत राहिले. मग लोक त्या मानसिक स्थितीमध्ये तुम्ही लगेच म्हणजे कोण असेल तर मग चौकशी करणार ना. तर तुम्ही मला फोन केला कोणी, लोकांचाही फोन नाही आला, नाही तिचा फोन आला, आणि डायरेक्ट कॅमेरे घेऊन त्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये एवढं लोकांमध्ये अजून गैरसमज करणं हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि ते नोटीस पण नगरपालिकेकडून होती, माझं काही घेणं देणंच नव्हतं त्यात. आणि न्यूज रिपोर्टर असल्यामुळे ऍक्च्युली त्यांना तर माहित असायला पाहिजे की हायकोर्टातून सीओना हे ऍक्शन घेण्यासाठी त्यांना ही म्हणजे त्यांच्यावरती ही जबाबदारी होती. तर ऍज अ न्यूज रिपोर्टर त्या तरी अपडेटेड असायला पाहिजे, त्यांना तरी माहित असायला पाहिजे. ह्याच्यात तर नगरसेवकाचं काय हायच नाही करून. या प्रकारानंतर नागरिकांशी तुमचं काय बोलणं झालंय का? त्याच्यानंतर आज जनरल मीटिंग होती. तर दिवसभर आम्ही तिथे नगरपालिकेतच होतो. मग संध्याकाळच्या टायमाला मला ते नागरिक तिथे भेटले. तर मग तेव्हा त्यांना मी सांगितलं आणि त्या न्यूज मध्ये पण मी बघितलं, तर त्याच्यामधून पण आपल्याला हे समजतंय की त्या सिच्युएशन मध्ये लोक तुम्हाला म्हणजे त्यांची मानसिक स्थिती अशी असते, मग ते काय ना काय तुम्हाला बोलणारच. तर ते नॉर्मल आहे. मी तर ते माझे मतदार आहेत आणि लोक आहेत आणि एक सामान्य माणसासारखं मीही त्या सिच्युएशनला तसंच रिॲक्ट करीन, कोणीही तसंच रिॲक्ट करेल. तर मी त्यांना काही दोषी देत नाहीये. पण असल्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये पण जो माणूस रेकॉर्ड करतो त्याला केअरफुल असायला पाहिजे ना,
की बाबा लोकांना त्यामुळे म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये गैरसमज होतो. आणि तुम्ही एका व्यक्तीचं, चांगल्या व्यक्तीचं, माझं काम एवढं आहे की मी रोज माझं ऍक्टिव्हली, मी वॉर्डात खूप ऍक्टिव्ह आहे. तुम्ही माझं फेसबुक जाऊन चेक करा. आता माझ्याकडे प्रत्येक दिवसाच्या कामाचे रेकॉर्ड्स आहेत. हा, तर आणि लोक पण बोलतात, तुम्ही जाऊन लोकांशी विचारा ना, तुम्ही वॉर्डात जा, लोकांशी बोला, अजून पूर्ण वॉर्डात तुम्ही विचारा ना. पण असं त्यांना नोटीस आल्यावरती तुम्ही त्या सिच्युएशनला जाऊन मग त्यांच्याशी बोलणं, ते चुकीचं आहे. तुम्ही नॉर्मल वेळीच लोकांकडे जा, फीडबॅक घ्या, पूर्ण वॉर्डात फिरा. मी तर, माझं घर तर तिथे बाजूलाच आहे, मी चालत चालत कितींदा जाते ऑफिसला. तर तुम्ही कोणालाही विचारा कामाबद्दल. पण हे माझं काम मी ह्यांच्यामुळे कधी थांबवणार नाहीये, 100% शुअर आहे. तर उलट अजून मी काम करणार. आणि हे माझ्या कामामुळे जर कोण अपोजिशन किंवा कोणी असो, कोणालाही माझ्या कामामुळे जर त्यांना वाटतं आहे की नाही हिचं काम कुठे ना कुठे थांबायला पाहिजे, तर असं कधीच नाही होणार आहे. माझं काम कधीच नाही थांबणार आहे. मी ह्याच्यात आले विकासासाठी. जेव्हा मी आले ह्याच्यात, तर मी सर्वात पहिले माझं ग्रुपचं नाव पण मी ठेवलं प्रभाग क्रमांक 20 विकास बाबत ग्रुप करून. तर माझं ध्येय हेच आहे की विकास व्हायला पाहिजे आणि मी त्याच्यावरतीच अडून राहणार आहे आणि त्याच्यासाठीच काम करत राहणार आहे. ही जी कथित पत्रकार आहे, तिच्या माध्यमातून जो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, त्या व्हिडिओ घेऊन संबंधित जे ऑपोजिशन वाले आहेत त्यांनी सुद्धा याचा फायदा घेतला. त्याने सुद्धा एक व्हिडिओ बनवून खरं तर तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तर कुठे कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला वगैरे धाव घेणार आहात? मला फक्त माझ्या कामाबद्दलच बोलायचंय, अजून काय बोलायचं नाहीये मला. तर ऑपोजिशन वाल्यांना काय सांगाल? कारण की हे कुठेतरी म्हणजे कुठेतरी बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि लगेचच त्याने सुद्धा, तो समोरच्याने सुद्धा व्हिडिओ घेऊन लगेच व्हायरल करणं वगैरे या गोष्टी, आता कामावर परिणाम व्हावा असं सुद्धा. बरोबर. आता नॉर्मली या व्हिडिओच्या नाहीतर हे न्यूजच्या माध्यमाने कधी कधी काय होतं की जे लोक तुम्हाला ओळखत नाही ना, ते न्यूज बघून, व्हिडिओ बघून त्यांना गैरसमज होतो. जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही, तुमचं नेचर त्यांना समजत नाही, तर असल्या लोकांना जास्त गैरसमज होतो. आणि जे आपल्या बरोबर नेहमी बोलतात का त्यांना माहित असतं की अरे बाबा, मी योजनासाठी पण किती जणांच्या घरी रोज जाते, नाहीतर आता 10वी असो 12वी असो, मी काय शिबिर न ठेवता उलट त्यांच्या घरी जाऊन भेटले. गरीब मुलं असो, त्यांना मी कुठेही टाकलं नाही, पण मी त्यांच्याकडे जाऊन पुस्तकं वगैरे दिलेत. तर सर्वच गोष्टी मी रोज एवढं करते की सर्वच गोष्टी मला टाकता पण येत नाही, तर कितींदा मिस पण होऊन जातो. पण मला माझ्या मनाला माहिती आहे की मी किती लोकांच्या घरी जुडती आहे. तर रोज कशा ना कारणाने किती लोकांना मदत होती आहे. बाल संगोपन योजना असो, ज्यांचे पाल्य नाहीयेत, ज्यांचे आई बाबा नाहीयेत, कोण एक पालक आहे, तर तसल्यांना पेन्शन चालू करून दिली आहे आम्ही. नाहीतर ते आपले जे आपले आयुष्मान कार्ड असो, आयुष्मान भारत कार्ड असो, वयवंदना कार्ड असो, तर असे कित्येक जणांना मी त्यांचं महत्व समजवलं आहे की तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स हे मस्ट आहे आजच्या घडीत. जर तुम्ही काढलं असेल बाहेर तर अतिउत्तम, नाही काढलं असेल तर एक बॅकअप असायला पाहिजे. त्यांच्या घरी जाऊन मी बनवून घेतेय की बाबा तुम्हाला हे सेफ्टीसाठी कधीही तुम्हाला लागू शकतो, उपयोगी येऊ शकतं, करून मी स्वतः जाऊन लोकांच्या घरी जाऊन, नाहीतर माझ्या ऑफिस मधल्या मुलीला पाठवून मी हे बनवून घेते आहे. तर कशा ना कशा कारणाने लोकांचा मी नेहमी मदत करत राहतो. आणि वॉर्डात कुठलाही काम असो, मी जे पण काम असतं इन प्रोग्रेस मी कधी टाकत नाही. काम झाल्यावरती मला सांगायला आवडतं. तर मी आश्वासनात विश्वास ठेवत नाही, तर काम पूर्ण झाल्यावरती सांगण्यात विश्वास ठेवते. म्हणून मी कमी बोलते, पण मग जे मला करायचं असतं ते करून दाखवते मी. ज्या नागरिकांना नोटिसा गेल्या आहेत त्यांची काय भेट घेणार, काय चर्चा करणार त्यांच्याशी? त्यांच्याशी मी भेटले तर मी त्यांना पण हेच सांगितले की मला कोणाचाही फोन आलाच नव्हता.
मला त्यांना माहित नाही गैरसमज असेल का काय, नाही तर त्या सिच्युएशन मध्ये कोणी काय सांगितलं तर हो बरोबर आहे करून असं आपल्याला वाटतं. कारण की जेव्हा काय घडतो ना हा, तेव्हा आपली मानसिक स्थिती अशी असते की काही बरोबर आहे काय चुकीचं आहे हे त्यावेळी समजत नाही आपल्याला. तर मग मी त्यांना सांगितलं की बाबा मला कोणाचाही फोन आलाच नव्हता, तुम्ही मला येऊन भेटले नाही, तुम्ही मला सांगा की ताई असं असं झालंय, हे दिवसात येऊन भेटा, नाहीतर चला त्या दिवशी पण तर तुम्ही सांगा, मला सांगायला पाहिजे होतं ताई असं असं आहे करून. तर नक्कीच मग त्यांच्याशी आपण चर्चा केली असती, पण मला काही समजलंच नव्हतं आणि ह्याची काही कल्पनाच नव्हती. आपण देखील एक तरुण नगरसेवक आहात, त्यांनी नुकतं सांगितलं की मुलीच्या नागरिकांनी तुमची भेट घेतलेली आहे. काय एकंदरीत चर्चा झाली नागरिकांसोबत? साहेब, आमच्या या वार्डामध्ये जेव्हा निवडणूक व्हायच्या अगोदर पण 5 वर्षापासून आपण काम करतो आणि या वार्डमध्ये इलेक्शन व्हायच्या 45 दिवस अगोदर 4 करोड रुपयाच्या आमदार फंडातलं काम आणून इथे 32 गेल्यांचे काम केलं मी. जेव्हा हे 5 वर्ष जेव्हा लोक काम करणार ते मी त्यांच्या 45 दिवस काम केले आणि इथे अनेक लोकांच्या लॉकडाऊनमध्ये पण जे लोकांचे प्रॉब्लेम होता, लोकांच्या घरोघरी जाऊन काम केले आणि आजच नगरसेवक झाल्यामुळे आम्ही काम करतो, नगरसेवक नसताना पण आम्ही काम करतोय. आणि आजच्या घडीला एक आणि आम्ही असं नाव दिलं नगरसेवक आपल्या दारी. आणि प्रत्येकाच्या सकाळी उठलं का 7 वाजता मी घरातून निघतो आणि लोकांच्या घरोघरी मी लोकांच्या गल्ली गल्लीत चक्कर मारतो. माझ्या मोकळ्या माझ्या 2-4 माणसं 5-6 कार्यकर्ता मी सकाळी फिरत असतो रोज. आणि असं कोणी बोलावं ये बाबा स्वामीजी आज दिसलं नाही असा कुठला दिवस असं नसतो. रोज माझ्या लोकांच्या बरोबर संपर्क असतो आणि पब्लिकवरती माझा विश्वास आहे, माझ्यावरती पब्लिकचा विश्वास आहे. त्यांच्यामुळे माझ्या मुलीला निवडून दिले, आमच्या दोन्ही पॅनलमध्ये दोन्ही उमेदवार निवडून आले. हे लोकांचा एक विश्वास आहे. काम करण्याची काम आहे, लोकांना सांगायला लागतं. काम केल्यानंतर लोक प्रथम आपल्याकडे निवडून द्यायचे, आपल्याला काम करतात आणि त्यांना समजतं द्या नाही पब्लिकला समजतं द्या. मी काय काय गोष्टी करतोय मी आज तुम्हाला बोलत नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला समजेल. आता तुम्ही तर रोज आमच्याबरोबर आम्ही तुम्हाला म्हणजे सर्व जेवण की हे बघताय तुम्ही जेवण आणि एक काही दिवसानंतर आहे ना वातावरण कसं बदलतो आणि कसं काम होतं आणि एरिया कसा होता आणि काय होतं आणि काय होणार आहे तुम्ही थोड्या दिवसानं बघा. आणि जे पब्लिक जे लोक आहेत ते पण आमचेच आहे, असं नाही का त्यांच्यावरती कुठला अन्याय होता असं नाही. आणि त्यांच्याशी पण चर्चा करते. मला फोन नाही केला, अगर मला फोन केला असता आणि नोटीस आली आम्हाला कोणाला माहितीच नाही, मुलीला तर माहिती नाही. मला ते माहिती पडलं 2-3 फोन आले. मी बाहेर होतो, मी डोंबिवलीला होतो, मी इथे नव्हतो. आणि त्यांची चर्चा झाला, मला मुलीचे फोन आला बाबा असं ती पत्रकार आहे. नंतर मला थोड्या वेळाने व्हिडिओ आला तर मी बोला ठीक आहे बेटा काय आपण त्याच्यात हे करायचं नाही, काळजी नाही करायची, आपण त्यांना समजून सांगू. आता पण तुम्ही आले 2-3 जण आता मला येऊन भेटले. आता माझ्या केबिनला बसलो तर तुम्ही इकडे बसलो तर माझ्या केबिनला आता बसलो तर त्याच्यातच आहे. रात्री जो बोलत होता ज्यांचे बायको बोलत होतात माणूस जे मिस्टर आता माझ्याकडे येऊन बसले. दुसरं माझ्याकडे जे बोलत होते त्यांचे घरच्या लोक ते आता त्यांच्या दोघांचे मिस्टर इथे येऊन बसलेले होते. आणि असं नाही का त्या लोकांचे आमचे संबंध चांगले ते स्वतः बोलतात आहे. रोडमध्ये आज ना उद्या आमच्या कधीतरी जाणार असेल गव्हर्नमेंटच्या कुठे घरं वगैरे असेल तर घेऊन द्या म्हणून. आणि नगरपालिकेच्या नियमात बसलं ते नगरपालिका करेल ना. नगरपालिका करायला आम्ही पण सांगू ना बाबा ज्यांच्या नियमात बसतो त्यांना मदत करा. आपल्या गव्हर्नमेंटचे जिथे घर आहे त्याच्यात मदत करा, आम्ही पण सांगू ना त्यांना. ते तयार आहे.